नमस्कार मंडळी, माझं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते शिकवणार आहे। तर पुरणपोळीसाठी लागणारे इथं डाळ आणि गूळ हे मी हे चांगलं असं मऊ चांगलं असं हे घाटून घेणार आहे आणि सुक्क करणार आहे। पुरण हे जोपर्यंत सुक्क होत नाही तोपर्यंत मी हे असं हलवून घेणार आहे असं आणि एकदम सुक्क करणार आहे। त्यानंतर हे पुरण वाटून घेणार आहे। त्याच्यासाठी आणि आमटीसाठी हे आपण हे वाटण तयार केले आमटीला। आणि हा पुरणाचा मसाला बडीशोप सुंठ आणि वेलची एकत्र करून हे वाटलंय। आता हे चाळून घेऊन आपण ह्या पुरणामध्ये टाकणार आहे। ह्या पुरणामध्ये आपण हे मसाला पुरणाचा टाकणार आहे। आता हे असं आटून घेणार आहे, पूर्ण आटून घेणार आहे। जोपर्यंत आपलं उत्तरण असं बसत नाही चमचा तोपर्यंत हे मी चांगलं असं एकजीव करणार आहे गूळ आणि डाळ। अशा प्रकारे आपण हे पुरण शिजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे जे वाटलेलं आहे सुंठ आणि बडीशोपचं हे आपण याच्यामध्ये पावडर करून आता हे चाळून आपण पावडर टाकणार आहे। हे बघा असं टाकायचं आहे मसाला। अगदी थोडंच मीठ घाला बस आहे। तर हे बघा याच्यामध्ये आपण असं पुरण असं दाबून दाबून भरत आहे। एक मीडियम असं थोडासा असा कणकेचा गोळा घेऊन आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्या दुपटीने पुरण आपण ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून भरणार आहोत। हे बघा हे असं पुरण ना असं आपण दाबून दाबून भरणार आहे आणि त्याची पातळ अशी पुरणपोळी लाटून घेणार आहे। हे कणिक जरा जास्त वाटत असेल तर ते आपण काढून टाकू शकतो किंवा असं हे करायचं। आता ते आपण लाटून घेणार आहे। हा पुरणाचा गोळा हा असा अलगद असं लाटून घेणार आहे की जेणेकरून पुरण बाहेर आलं नाही पाहिजे। तर हे बघा अशी आपली पुरणपोळी आपण असं तेल लावून असं पलटी अशी करणार। हे बघा तर हे बघा अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत।